युरिया आणि इतर रासायनिक खतांबरोबर लिंकिंगद्वारे इतर खतं आणि औषधं शेतकऱ्यांना घ्यावी लागत असल्यानं शेतकऱ्यांना 266 रुपयांच्या युरियाच्या पोत्याला 500 रुपये द्यावे लागतात. इतर अनावश्यक खतं आणि औषधं शेतकऱ्यांच्या माथी मारून त्यांची लूट सुरू असून संबंधित कंपनीवर वेळेत कारवाई करा, अन्यथा आंदोलन छेडू असा इशारा शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख सुरेशराव चौगले यांनी दिलाय. निवेदन दिलेले आहेत आणि त्याच्यावर योग्य ती कारवाई लिंकिंगला ही करावी आणि युरियाचे जे दर आहेत ते तसेच राहावेत, सामान्य माणसाला परवडतात अशाच ठिकाणी एक कृषी जी खतं लादली जातात ती पुन्हा लादू नये या माध्यमातून आम्ही आज निवेदन दिले आणि त्या निवेदनाची योग्य ती कारवाई करावी असं संबंधित अधिकाऱ्यांना आम्ही सांगितले. नाही जर केली कारवाई तर आम्ही उग्र आंदोलन उद्धव ठाकरे साहेबांच्या वतीनं आम्ही राजन तालुक्यात पक्षाच्या वतीनं मोठं आंदोलन छेडलं जाईल एवढंच आज मी सांगतो. आणि याच्यानंतर जर कृषी अधिकारी जर कारवाई करीत नसेल तर त्यांना राधानी तालुक्यात कोणत्याही शेती सेवा केंद्रावर फिरू दिलं जाणार नाही. एक त्यांनी दखल घेण्यात यावी. याबाबत तालुका कृषी अधिकारी आणि पंचायत समितीचा कृषी विभाग यांना निवेदन देण्यात आलं. पंचायत समितीचे कृषी अधिकारी अरुण मगदूम यांनी लिंकिंगबाबत वरिष्ठ स्तरावरून लवकरच कारवाई करणार असल्याचं स्पष्ट केलं. यावेळी तालुका प्रमुख बाबासाहेब पाटील, सागर पाटील, संजय पाटील, उत्तम शेटके, युवराज पाटील, अनिल चौगले, विजय टिपुगडे, भाऊ सोरेपे, प्रशांत सनदी, अरुण खामकर, उत्तम पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.